नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्राच्या शेती आणि पाण्याच्या भविष्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकतो. आज आपण राज्य शासनाच्या नवीन धरण आणि जलाशय व्यवस्थापन धोरणाचा अगदी सविस्तर वेध घेणार आहोत. चला तर मग या निर्णयामागची नेमकी कारणं आणि फायदे समजून घेऊया. या संपूर्ण विश्लेषणात आपण प्रामुख्याने 6 मुद्द्यांवर भर देणार आहोत. धरणांमधला गाळ, 6 धरणांचा प्रायोगिक प्रकल्प, शेतकऱ्यांसाठी मोफत गाळाची योजना, या प्रकल्पाचे नियम, आधुनिक सुरक्षेचे उपाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण कसं होणार, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने बघूया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात मूळ समस्येपासून, धरणांमध्ये साचणारा गाळ. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो ना की चांगला पाऊस पडूनही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा का होत नाही? राज्याच्या या प्रमुख जलस्रोतांची क्षमता नक्की का कमी होते? याचं उत्तर खरं तर पाण्याच्या अगदी तळाशी दडलेलं आहे. इथे 3 प्रमुख खलनायक आहेत जे आपल्या जलसुरक्षेला धोका निर्माण करत आहेत. पहिलं म्हणजे वर्षानुवर्षे साचत जाणारा प्रचंड गाळ. दुसरं, त्यामुळे आपोआपच कमी होणारी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता. आणि तिसरं म्हणजे यावर उपाय शोधण्याच्या नादात सुरू होणारा अनियंत्रित वाळू उपसा. हे एक प्रकारचं दुष्टचक्रच बनलं होतं. आता या समस्येवर तोडगा म्हणून शासनाने उचललेलं एक मोठं पाऊल पाहूया, तो म्हणजे हा प्रायोगिक प्रकल्प. शासनाने एकदम संपूर्ण राज्यात बदल करण्याऐवजी अतिशय हुशारीने भौगोलिक परिस्थितीनुसार फक्त 6 प्रमुख धरणांची निवड केली आहे. उजनी, गिरणा, गोसीखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हतनूर या 6 धरणांवरून गाळ आणि वाळू काढण्याचा हा एक पायलट प्रोजेक्ट किंवा प्रायोगिक प्रकल्प राबवला जाणार आहे. आता हे फक्त स्वच्छतेचं काम नाहीये बरं का, हा एक मल्टीपर्पज उपाय आहे. विचार करा, गाळ काढल्याने धरणाचं संवर्धन तर होईलच, पण पाणीसाठा वाढल्यामुळे सिंचनातही मोठी सुधारणा होईल. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाच सुपीक गाळ शेतीसाठी एक मोठं वरदान ठरणार आहे. आणि यातूनच पुढे येते ती शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी. धरणांमधून काढण्यात येणारा हा अतिशय सुपीक गाळ शेतकऱ्यांना चक्क पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. होय, अगदी मोफत. यासाठी कोणतीही रॉयल्टी किंवा स्वामित्व शुल्क आकारलं जाणार नाही. शेतीसाठी हा पोषक गाळ असं फुकट मिळणं ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. इथे बघा, हा कसा एक विन विन म्हणजे दुहेरी फायद्याचा सौदा आहे. एका बाजूला सरकार हा सुपीक गाळ आणि त्यासाठीची रॉयल्टी पूर्णपणे माफ करतोय, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त तो गाळ आपल्या शेतापर्यंत वाहून नेण्याचाच खर्च करायचा आहे. विचार करा, यामुळे उत्पादन खर्च किती कमी होईल आणि जमिनीचा पोत किती सुधारेल. फायदे तर आपण पाहिले, पण आता या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यासाठीचे कडक नियम काय आहेत ते समजून घेऊया. कंत्राटदारांना दिला जाणारा वेळ हा धरणात किती गाळ आहे यावर ठरवला गेलाय. हे एकदम तार्किक आहे. 50 दशलक्ष घनमीटरपर्यंत गाळ असेल तर 5 वर्ष, 50 ते 100साठी 7 वर्ष आणि 100 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त गाळ असेल तर थेट 10 वर्ष. सोप्या भाषेत सांगायचं तर जितका जास्त गाळ तितका जास्त वेळ या कामासाठी दिला जाईल. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. कंत्राटदारांना फक्त वाळू उपसून नफा कमवायला सक्त मनाई आहे. त्यांना वाळू आणि गाळ हे दोन्ही एकत्रच काढावे लागतील. या एका नियमामुळे हे स्पष्ट होतं की सरकारचा मूळ उद्देश हा केवळ वाळू विकून पैसे कमवणं नसून खऱ्या अर्थाने धरणांची स्वच्छता करणं हाच आहे. यामुळे नफेखोरीला नक्कीच आळा बसेल. आता आपण वळूया या धोरणाच्या सर्वात हायटेक भागाकडे, वाळू चोरी रोखण्यासाठीचे आधुनिक सुरक्षा उपाय. ही सुरक्षेची साखळी बघा, अगदी अभेद्य आहे. उत्खननाच्या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. ट्रकमध्ये माल भरताना ई-पास आणि बारकोड प्रणाली वापरली जाईल आणि तिथून ट्रक निघाल्यावर जीपीएस ट्रॅकिंग आणि जिओ फेन्सिंगद्वारे त्यावर लक्ष ठेवलं जाईल. म्हणजे गाळ पाण्यातून निघाल्यापासून तो योग्य ठिकाणी पोहोचेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा हिशोब राहील. हे सर्व तंत्रज्ञान आणि ऑनलाईन नोंदी आता पूर्णपणे सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की वाळू माफिया आणि बेकायदेशीर चोरी विरुद्ध आता अतिशय कठोर पावलं उचलली जात आहेत. मानवी हस्तक्षेपावर अवलंबून न राहता पारदर्शकतेसाठी थेट तंत्रज्ञानाचाच आधार घेतला जातोय. पण या सगळ्या प्रक्रियेत निसर्गाचं काय? म्हणूनच आपण आता आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा पाहणार आहोत, पर्यावरणाचे रक्षण. पर्यावरणाच्या बाबतीत एक अतिशय कडक नियम लागू करण्यात आलाय. उत्खनन करताना नैसर्गिक जमिनीच्या पातळीखाली 2 फुटांपेक्षा जास्त खोल जाण्यास सक्त मनाई आहे. नदी आणि धरणाची मूळ परिसंस्था किंवा इकोसिस्टम खराब होऊ नये यासाठी ही अट अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रकल्पात वाळूचा एक कणही हलवण्यापूर्वी कंत्राटदारांना पर्यावरण विभाग, राज्य तज्ज्ञ मूल्यमापन समिती आणि पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण अशा अनेक सरकारी आणि तज्ज्ञ संस्थांकडून परवानग्या घ्याव्या लागतील. ही बहुस्तरीय तपासणी निसर्गाचं नुकसान टाळण्याची भक्कम हमी देते. शिवाय फक्त राज्याचेच नाही तर केंद्र सरकारचे नियमही इथे लागू होतात. 2016चा शाश्वत वाळू उत्खनन व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वे आणि 2020च्या अंमलबजावणी मार्गदर्शक तत्वांनुसारच हे संपूर्ण काम करावं लागेल. त्यामुळे कायद्याचा बडगा इथे कायम असेल.
आणि या धोरणातला मला सर्वात आवडलेला भाग म्हणजे हा फ्युचर प्रूफिंग नियम. आज आपण गाळ काढतोय, पण त्यामुळे भविष्यात या जलाशयांवर येणारी सौर ऊर्जा प्रकल्प, पर्यटन, जलक्रीडा किंवा जलविद्युत प्रकल्पांच्या आड कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी यात घेतली गेलीये. हा खरोखरच खूप दूरदृष्टीचा विचार आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्वाचा विचार समोर येतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शकता आणणारं आणि पाणीसाठा तसंच शेती अशा दोन्ही आघाड्यांवर फायदा देणारं हे मॉडेल भविष्यात जगभरासाठी एक आदर्श आराखडा बनू शकेल का? हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला तर तो खऱ्या अर्थाने जलव्यवस्थापनात क्रांती घडवून आणेल. आजच्या या विश्लेषणातून नक्कीच काहीतरी नवीन आणि विचार करायला लावणारी माहिती मिळाली असेल. अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी जोडलेले रहा. धन्यवाद.